नमस्कार, पल्लवीज मराठी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज आपण नॉनव्हेज स्पेशल रेसिपी पाहणार आहोत। त्यामध्ये पहिली आहे लसूणी चिकन फिश करी। कोल्हापुरी स्टाईलने काळं वाटण वापरून आपण तांबडा रस्सा आणि फक्त अर्धा किलो चिकन वापरून आपण हे सर्व मेनू पाहणार आहोत। त्याचप्रमाणे कोल्हापुरी झणझणीत घोलमाही पाहणार आहोत आणि कांदा चिकन। ह्या रेसिपी सर्व आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर पहिली रेसिपी आहे लसूणी चिकन। अगदी हॉटेल ही मागे पडेल आणि बोटे चाटून खाल अशी आपण ही लसूणी चिकनची रेसिपी पाहणार आहोत। चला मग सर्वप्रथम आपण इथे घेणार आहोत लसूण। आता इथे लसूणचं प्रमाण थोडंसं जास्त घेणार आहोत। अगदी छोटी वाटी आहे ती भरून घेतलेली आहेत, म्हणजे अगदी 2-3 गड्डे घेतलेत तरी चालतील। त्यातील थोडंसं लसूण आपण घेतलेलं आहे। आलं, कोथिंबीर आणि धने जिरे आपण थोडेसे भाजून घेतलेले आहेत। आता हे पाणी न घालता अशा प्रकारे वाटून घ्यायचं। आता इथे चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून, त्यावरती हे वाटण घालायचं। त्याचप्रमाणे आता आपण काही मसाले वापरणार आहोत, हळद, मीठ आणि चिकन मसाला। त्याचप्रमाणे मटन मसालाही वापरलेला आहे अगदी थोडासा। आता हे मिक्स करून मॅरिनेशन करून घ्यायचं आणि फक्त 15 मिनिटं आपण हे ठेवायचं। अगदी फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी चालेल। अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं। आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि अवेलेबल असतील ते तुम्ही यामध्ये खडा मसाला घालू शकता। इथे मी तमालपत्री, दालचिनी, लवंग। आता आपण काय करायचं, अगदी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। कांद्याचं प्रमाण मात्र इथे जास्त घ्यायचं। अगदीच मी 3 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि अशा प्रकारे थोडंसं आपण हा कांदा तेलामध्ये भाजून घ्यायचा। त्याचप्रमाणे 1 वाटी टोमॅटो घातलेला आहे। आता टोमॅटोही छान भाजून घ्यायचा। आता आपण थोडा लसूण ठेवला होता तो यामध्ये घालायचा अगदी अख्खा आणि गॅस मीडियम करून अशा प्रकारे थोडंसं तेल सुटेस्तोपर्यंत झाकून ठेवायचं। कांदा टोमॅटो छान शिजलेला आहे। आता यामध्ये आपण जे मॅरिनेशन केलं होतं चिकन ते घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं। जरूर करून पहा, लसूणी चिकन अगदी कमाल लागतं। पूर्ण लसूणचा फ्लेवर चिकनमध्ये उतरतो। त्याचप्रमाणे इथे मी 1 चम्मच कोल्हापुरी लाल तिखट घातलेले आहे, चटणी आणि थोडंसं मीठ आपण वापरलेलं होतं। सर्वप्रथम थोडं मीठ, त्यानंतर आता मी थोडंसं मीठ वापरलेलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं। आता हे पुन्हा थोडंसं वाफवून घ्यायचं आपण स्लो गॅसवरती। आता हे अशा प्रकारे पुन्हा हलवून घ्यायचं आणि यामध्ये थोडं पाणी घालायचं। आता हे पुन्हा मिक्स करून आता आपण हे झाकून ठेवायचं। गॅसची फ्लेम आहे ती स्लो ठेवायची, कारण चिकन छान शिजलं पाहिजे। अशा प्रकारे पाहू शकता स्लो गॅसवरती आपण हे छान चिकन शिजवून घेतलेलं आहे। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आणि हे तयार करायचं लसूणी चिकन। अगदीच रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येतील। पाहू शकता अगदी हॉटेललाही मागं टाकेल असलं आपलं हे लसूणी चिकन तयार झालेलं आहे आणि 2 चपात्या तुम्ही एक्स्ट्राच खाल याची नक्कीच गॅरंटी आहे। अशा प्रकारे आपलं लसूणी चिकन तयार आहे। तुम्ही पुरी किंवा भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता, कमाल लागतं। आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी। दुसरी रेसिपी आहे आपली फिश करी। आता फिश करी करताना मासा कसा तळावा किंवा मासा तळताना कोणती चूक करू नये या सर्व टिप्स आपण यामध्ये सांगणार आहोत। आणि असा हा अगदी कमाल लागणारा फिश करी कशी बनवायची चला पाहू। त्यासाठी स्वच्छ मासा धुवून घ्यायचा आणि यावरती आपण थोडंसं हळद, थोडंसं मीठ, लिंबू रस, जर हा तुमचा नदीचा मासा असेल तर अगदी तुम्ही अर्धा चम्मच मीठ टाकलं तर चालेल। मात्र समुद्राचा मासा असेल तर मात्र अगदी कमी मीठ टाकावं लागतं, कारण समुद्राचा मासा असतो तो थोडासा खारा असतो। त्याचप्रमाणे थोडंसं तेल घालून मॅरिनेशन करून ठेवायचं। आता मसाला करणार आहोत, त्यासाठी
धने, जिरे, आलं, लसूण, धने जिरे आपण भाजून घेतलेले आहेत आणि किसलेलं खोबरं, त्याचप्रमाणे कोथिंबीर अशा प्रकारे वाटण करून घ्यायचं. हे वाटण पाणी घालून जरी केलं तरी चालेल, अगदीच बारीक करून घ्यायचं. त्यानंतर अगदी कडक तेलामध्ये आपण हे मासे तळताना तळायचे आणि गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आणि लगेच मासा पलटायचा नाही. तर अशा प्रकारे थोडंसं वरती तेल घालायचं आणि जो आपला चिमटा असतो, जर हा चिमटा नसेल तर अगदीच 2 तुम्ही चमचे घेऊन पलटू शकता. अशा प्रकारे पलटून हा मासा टाकायचा. लगेच पलटला की मासा हा चिकटलेला असतो खाली तळाला, त्यामुळे विरघळला जातो. त्यामुळे गॅसची फ्लेम आहे ती मोठी ठेवायची आणि तळून घ्यायचं. जर तुम्ही डोकं अशा प्रकारे तळणार असाल तर मात्र शेवटी तळायचं आणि त्यावरती प्लेट झाकायला विसरायचं नाही, कारण ही जो डोळा आहे तो कधीही उडू शकतो तेलामध्ये. त्यामुळे ती प्लेट झाकायची आणि पलटून भाजून तळून घ्यायचा. आता आपण एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि अगदी बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा. त्याचप्रमाणे टोमॅटोही अगदी बारीक कट करून घेतलेला आहे. आता कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं, कारण आपण यामध्ये दुसरा कोणताही मसाला वापरलेला नाही जास्तीचा. त्यामुळे कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण जास्त ठेवायचं. आता हे हिरवं वाटण घालायचं आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं. हा मसाला शिजला की यामध्ये थोडंसं मीठ, हळद, लाल तिखट म्हणजे इथे ही कोल्हापुरी चटणी आहे, ती मी 2 ते 2.5 चम्मच घातलेली आहे. आणि फिश मसाला, जर फिश मसाला नसेल तर तुम्ही चिकन मसाला किंवा गरम मसाला जरी घातला तरी चालेल. आता अशा प्रकारे मिक्स करून थोडं हा मसाला आहे ना तो मॅश करून घ्यायचा, जेणेकरून कांदा आणि टोमॅटो पूर्ण एकजीव झाला पाहिजे. आपण अशा प्रकारे मिक्स करून त्यामध्ये गरम पाणी, थोडंसं नॉर्मल गरम पाणी यामध्ये घालायचं आणि हा मिक्स करून घ्यायचा. आता हा मसाला आधी सर्वप्रथम शिजवून घ्यायचा. त्यासाठी हा झाकून ठेवायचा एक 10 मिनिटं स्लो गॅसवरती. 10 मिनिटानंतर आपण यामध्ये जे तळलेला मासा होता तो यामध्ये घालायचा. आता हा तळलेला मासा घातला की पुन्हा 5 मिनिटं स्लो गॅसवरती एक वाफ काढून घ्यायची. आणि अगदी बारीक चिरलेली इथे मी कोथिंबीर घातलेली आहे. तयार आहे आपली फिश करी. अगदी कमाल लागते, जरूर करून पहा अशा पद्धतीने. आणि मासा तळताना ज्या सांगितलेल्या त्या चुका करू नका, जेणेकरून जे आहेत तशी पिसे आपले राहतील. अशा प्रकारे हा मासा तळून आणि अशा प्रकारे फिश करी तयार करून घ्यायची. ही जर रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी तयार आहे आपली ही फिश करी. अगदी हॉटेल स्टाईल आपली ही फिश करी तयार झाली. आता पुढील रेसिपी आहे काळं वाटण वापरून तांबडा रस्सा. तुम्हाला पाहून कळालंच असेल ही भाकरी अशा प्रकारे कुठे कुस्करली जाते, तर ती कुस्करली जाते कोल्हापुरात. अगदी कोल्हापुरा स्टाईल आज आपण तांबडा रस्सा पाहणार आहोत. त्याचप्रमाणे काळं वाटण वापरून हे चिकन, आळणी पाणी आणि हा तांबडा रस्सा अशी ही भाकरी कुस्करायची आणि त्यावरती हा तांबडा रस्सा. आहा, कमाल लागतो. अगदी तुम्ही कोल्हापुरात गेल्यासारखं असं तुम्हाला वाटेल. अशा पद्धतीचे आज आपण काळं वाटण वापरून हा तांबडा रस्सा आणि चिकन पाहणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम इथे गॅसवरती मी कांदा, लसूण छान भाजून घेत आहे. जर चूल असेल घरात तर तुम्ही हाच कांदा चुलीमध्ये छान भाजू शकता. आता चूल नसल्यामुळे मी गॅसवरती कांदा, लसूण, आले छान भाजून घ्यायचं. थोडंसं काळं होईपर्यंत भाजून घ्यायचं. आता हे भाजलेलं कांदा, लसूण आणि आले आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. त्याचप्रमाणे आता आपण एक वाळलेली खोबऱ्याची वाटी आहे, ही गॅसवरती छान भाजून घ्यायची. काळं वाटण याचा अर्थच आहे काळं मसाला तयार होतो, काळा दिसतो. त्यासाठी अशा प्रकारे गॅसवरती थोडा भाजला जातो. हा जर तुम्हाला गॅसवरती भाजायचा नसेल तर तुम्ही तेलामध्ये, कढईमध्ये भाजू शकता. मात्र थोडासा तो काळसर झाला पाहिजे अशा पद्धतीने भाजायचा.
त्याचप्रमाणे इथे मी 2 चम्मच धने आणि 1 चम्मच जिरे घेतलेले आहेत आणि अवेलेबल असतील ते तुम्ही घरातलेही खडा मसाले वापरू शकता। भाजायचा हा मसाला छान, भाजल्याने मसाला खमंग होतो, वास येतो, त्यासाठी मसाला भाजायचा। आता इथे मी 2 चम्मच तीळ घेतलेले आहेत, तेही छान भाजून घ्यायचे आणि हा मसाला थंड झाल्यानंतरच वाटायचा। आता यामध्ये आपण सर्व भाजलेले जिन्नस घालणार आहोत, आले, लसूण, त्याचप्रमाणे वाटून घ्यायचं। हे अगदी बारीक असं हे वाटण तयार करून घ्यायचं। आता हे पाणी घालून आपण वाटण केलेलं आहे। आता हे एका भांड्यामध्ये काढून ठेवायचं। आता आपण याच भांड्यामध्ये दुसरा मसाला करणार आहोत। कांदा आणि खोबरं छान भाजलेलं आहे, ते एकत्र घालायचं आणि वाटून घ्यायचं। अशा प्रकारे पाहू शकता, अगदी काळसर तुम्हाला वाटण दिसत आहे। असं हे काळं वाटण तयार करून घ्यायचं। यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे, थोडासा कोथिंबीरीचा व्हिडिओ स्किप झालेला आहे, कोथिंबीर ही घालायची आणि हा मसाला सर्व एकजीव करून घ्यायचा, मिक्स करून घेतलेला आहे। अशा प्रकारे आपलं हे सर्वप्रथम काळं वाटण तयार झालेलं आहे। आता इथे आपण चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून, यावरती थोडंसं अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच मीठ, धने जिरे पावडर, जर हे नसेल फक्त तुम्ही चिकन मसाला जरी वापरला फक्त चालेल। चिकन मसाला घालून हे सर्व मिक्स करून मॅरिनेशन करून घ्यायचं चिकन। आता सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल घालायचं, थोडंसं तेल गरम झालं की यामध्ये थोडेसे खडा मसाला घालायचा, सुकी हिरवी मिरची, लाल मिरची घालायची, हिरवी मिरची घातली तरी चालेल आणि अगदी बारीक चिरलेला कांदा जरा घालायचा। कांदा थोडासा भाजला की यामध्ये आपलं हे काळं वाटण घालायचं आणि हे काळं वाटण थोडंसं तेलामध्ये शिजू द्यायचं। तेल सुटले ना की ह्या मसाल्याला की मसाला आपला चांगला शिजला असं समजायचं। पाहू शकता, एक 5 मिनिटं झाकून ठेवलं होतं, मसाला छान शिजलेला आहे आणि यामध्ये आपण मॅरिनेशन केलेलं चिकन घालायचं। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं। इथे तुम्ही टोमॅटो जरी वापरला तरी चालेल। आता पुन्हा एक वाफ काढून घ्यायचं आणि यामध्ये गरम पाणी घालायचं, गार पाणी घालायचं नाही, गरम पाणी घालायचं आणि थोडंसं चिकन आपण हे शिजू द्यायचं। आता हे आपलं चिकन छान शिजलेलं आहे, चेक करायचं अशा प्रकारे। आणि आता आपण एका कढईमध्ये तूप घेतलेलं आहे आणि त्या तुपामध्ये ही कोल्हापुरी चटणी आहे, अगदी 2 ते 3 चम्मच टाकलेली आहे मी, थोडी अशा प्रकारे तेलामध्ये किंवा तुपामध्ये थोडीशी ही चटणी आहे ती भाजून घ्यायची। आणि अशा प्रकारे आपण या चिकन बनवलं होतं त्यावरती घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं। आता आपण हे कस्तुरी मेथी घेतलेली आहे, थोडीशी हातावरती चोळायची आणि घालायची आणि अशा प्रकारे आपण काळं वाटण वापरून हे चिकन बनवलेले आहे सर्वप्रथम, जरूर करून पहा। आणि आता तांबडा रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी थोडंसं तेल घेतलेलं आहे आपण पातेल्यामध्ये आणि त्यामध्ये हे चिकन घालायचं
स्वच्छ चिकन धुवून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडीसं मीठ, हळद हे मिक्स करून घ्यायचं. आता आपण थोडंसं प्लेट ठेवायची आणि त्यावरती पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आणि सर्वप्रथम आपण हे चिकन शिजवून घ्यायचं. तेलामध्ये मीठ चिकन टाकलं ना की पाणी सुटतं आणि हे चिकन छान शिजवून घ्यायचं. सर्वप्रथम 10 मिनिटं, नंतर थोडंसं पाणी घालायचं गरम आणि हे पुन्हा शिजवून घ्यायचं चिकन. अशा प्रकारे चिकन शिजवलं ना की चिकनमधला कच्चापणाने वास निघून जातो आणि ते चिकन खूप छान टेस्टी लागतं. अशा प्रकारे आपण हे चिकन शिजवून घेतलेलं आहे. सर्वप्रथम यातील तुम्ही आळणी जर खाल्लं ना हे चिकन, आहा कमाल लागतं. हे जर तुम्ही चिकन अशा प्रकारे काढून ठेवलं की हे चिकन म्हणायचं अळणी चिकन. कोल्हापुरात चिकन शिजवताना थोडीशी टेस्ट पाहू म्हणत अगदी निम्मं चिकन संपलं जातं. आता यामध्ये काळा मसाला घालायचा आणि हे मिक्स करून घ्यायचं. आता हा तेलामध्ये छान मसाला शिजला पाहिजे आणि स्लो गॅस ठेवायचा जेणेकरून खाली मसाला लागणार नाही. 5 मिनिटं झाकून ठेवायचं. आता यामध्ये चिकन मसाला घातलेला आहे 1 चम्मच आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये गरम पाणी घालायचं, गार पाणी घालायचं नाही, टेस्ट चेंज होते. त्यामुळे गरम पाणी घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं. आता यातील हे आळणी पाणी आपण काढणार आहोत. अशा प्रकारे आळणी पाणी सेपरेट काढून आपण उकळी येऊन घेणार आहोत. आता आपण तांबडा रस्सा करणार आहोत. ह्यासाठी यामध्ये गरम पाणी घालायचं पुन्हा आणि हा उकळी येऊन द्यायचं. मी पुन्हा सांगते, गरमच पाणी वापरायचं. गार पाण्याने खूपच चेंज वेगळी लागते. त्यामुळे गरम पाणी घाला, टेस्ट कमाल लागते. आता आपण 2 चम्मच तेल घेतलेलं आहे आणि ही पुन्हा कोल्हापुरी चटणी आपण यामध्ये घालणार आहोत. थोडीशी तेलामध्ये चटणी आपण शिजवून म्हणजेच थोडीशी भाजून घ्यायची आणि अशा प्रकारे तडका द्यायचा. या रश्श्यावरती ही चटणी आता आपण घालायची. जरूर करून पहा हे कोल्हापुरी तांबडा रस्सा. अगदी बोटे चाटाल आणि असं हे काळं वाटणमधील चिकन आणि तांबडा रस्सा आपण केलेला आहे. आता हा रस्सा मात्र पूर्ण उकळी येऊ द्यायचा, पूर्ण शिजू द्यायचा. 5 मिनिटं अशा प्रकारे उकळी येऊन आपण हा रस्सा शिजवून घ्यायचा. थोडीशी मेथी, कस्तुरी मेथी हातावरती थोडीशी कुस्करून घालायची. आणि अशा प्रकारे आपला हा तांबडा रस्सा तयार आहे. अगदी भाकरी कुस्करून तुम्ही जर तांबडा रस्सा खाल्ला ना की तुम्ही चवच विसरणार नाही. अशा प्रकारे आपण ही कोल्हापूरची फेमस तांबडा रस्सा आणि भाकरी जरूर करून पहा आणि खाऊनही पहा. आता हे जे आळणी आपण काढलं होतं त्याला उकळी येऊन द्यायचं. हे आळणी पाणी आहे ना उकळलं की छान लागतं. अशा प्रकारे आपण आळणी पाणी आता हे तयार केलेलं आहे. आता आपण अशा प्रकारे भाकरी कुस्करून घ्यायची. त्याचप्रमाणे आपण हे काळं वाटण वापरून केलेला सुकं आळणी पाणी आणि जे आपण आळणी काढलं होतं चिकन ते आणि हा तांबडा रस्सा अशा प्रकारे भाकरीवरती घालायचा आणि अगदी ताव मारायचा. अगदी कोल्हापुरी स्टाईल आपली तांबडा रस्सा तयार आहे. जरूर करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.
चला पाहू पुढील रेसिपी। फक्त अर्धा किलो चिकनमध्ये आपण आज हे सर्व मेनू पाहणार आहोत। एकाच वेळी अगदी 4 माणसांना पुरेल असं चिकन बिर्याणी मसाला, तांबडा रस्सा, त्याचप्रमाणे आळणी पाणी आणि बिर्याणी भात। चला तर सर्वप्रथम मसाला करणार आहोत। अगदी जास्तीचाही मसाला वापरणार नाही। अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, 3 चम्मच तीळ, 1-1.5 चम्मच जिरे, 1-1.5 चम्मच धने, आलं लसूण, पुदिना आणि कोथिंबीर। आता हा सेपरेट मसाला आपण करणार आहोत भातासाठी। त्यासाठी आलं लसूण, पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि खडा मसाला। खडा मसाला पाहू शकता, अगदी हे सर्व खडा मसाला महत्त्वाचा आहे बिर्याणीसाठी। अगदी बिर्याणी कमाल लागते। हे जे पूल आहे ते अगदी सर्वात महत्त्वाचं पूल आहे बिर्याणीसाठी। सर्वप्रथम आपण आलं लसूण, पुदिना आणि हा जो खडा मसाला आहे तो सर्व चेचून घेणार आहोत, ठेचून घेणार आहोत। त्याचप्रमाणे 1 चम्मच जिरा आणि 1 चम्मच धने। आता आपण हे चेचून घेणार आहोत। इकडे अगदी मिक्सरला थोडंसं दरदर वाटून घेतलं तरी चालेल। आता आपण मसाला तयार करणार आहोत। अशा प्रकारे मसाला तयार करून घेतलेला आहे आणि कांदा आणि टोमॅटोही चिरून घेतलेला आहे। आता इथे आपलं अर्धा किलो चिकन आहे। यातील जे थोडंसं हाडाचं चिकन आहे ते एका बाजूला करायचं आणि अगदी थोडंसं मऊ आहे ते बोनलेस एका बाजूला करायचं। बिर्याणीमध्ये आपण जे घालणार आहोत चिकन ते बोनलेस घालणार आहोत। अशा प्रकारे मऊ चिकन आहे, थोडेसे पीस कट करून घ्यायचे आणि हे चिकन आपण बिर्याणीसाठी वापरणार आहोत। हे जे आहे ते चिकन ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत हाडाचं, आणि थोडंसं हाडाचं आहे ते आपण तांबडा रस्सा करणार आहोत त्यासाठी घालणार आहोत। आता बिर्याणीसाठी आपण सर्वप्रथम मॅरिनेशन करून ठेवायचं चिकन अर्धा तास। त्यासाठी दही आणि आपण जो ठेचून घेतला होता तो मसाला आणि कोथिंबीर, त्याचप्रमाणे थोडंसं आपण ह्यामध्ये मसाले घालणार आहोत, हळद, लाल तिखट, मीठ आणि बिर्याणी मसाला। तर हे सर्व मिक्स करून अर्धा तास मॅरिनेटसाठी ठेवायचं। आता सर्वप्रथम आपण तांबडा रस्सा करणार आहोत। त्यासाठी तेलामध्ये अगदी थोडासा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि अगदी यातील थोडंसं चिकन घालणार आहोत आपण, कारण हे चिकन आपण पुन्हा वापरणार आहोत। तांबड्या रस्स्यासाठी अगदी थोडंसं चिकन घेतलं तरी चालेल। त्यामध्ये मीठ, हळद घालून आता हे जे चिकन आहे ते आपण थोडंसं वाफलून घ्यायचं, लगेच पाणी वापरायचं नाही। आता आपण एका कढईमध्ये तूप वापरणार आहोत, इथे तेल वापरलं तरी चालेल। त्याचप्रमाणे काही खडा मसाला आणि अगदी बारीक चिरलेला कांदा। कांद्याचं प्रमाण मात्र इथे जास्त ठेवायचं ग्रेव्हीसाठी आणि छान कांदा भाजून घ्यायचा। नंतर यामध्ये आपण थोडासा बारीक चिरलेला टोमॅटोही घातलेला आहे। आता हे दोन्ही छान गोल्डन ब्राऊन होईस तोपर्यंत छान शिजू द्यायचं। त्याचप्रमाणे लसूण, अख्खा लसूण घातलेला आहे। अख्खा लसूण घालून पहा, छान लागतो। आता आपण जे चिकन होतं राहिलेलं त्याला हळद, मीठ, लाल तिखट आणि हा जो मसाला आहे तो चिकन मसाला आहे हे मिक्स करून घ्यायचं। त्याचप्रमाणे आपण जे वाटण केलं होतं ते यात थोडंसं घालायचं। रशालाही यातलंच वाटण आपण वापरणार आहोत, त्यामुळे यामध्ये थोडंसं वाटण घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं। आता कांदा टोमॅटो पाहू शकता पूर्ण आपला छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता यामध्ये हे मिश्रण घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। आता हे मिक्स झालेलं आहे। यामध्ये पुन्हा थोडासा आपण मसाला म्हणजेच लाल तिखट आणि धने जिरे पावडर, त्याचप्रमाणे चिकन मसाला पुन्हा जरा घातलेला आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं। आता हे झाकून ठेवायचं, मंद आचेवरती छान चिकन शिजू द्यायचं। आपण आता इथे रस्सा पाहणार आहोत। हे चिकन आपलं आता शिजलेलं आहे। आता यामध्ये मसाला घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं। आता इथे थोडंसं गरम पाणी घालायचं आणि आळणी पाणी काढून घ्यायचं। उकळी आल्यानंतरच आळणी पाणी काढायचं, टेस्ट लागते। आता यातील शिजलेले चिकन आहे ते आपण मसाला चिकन ग्रेव्हीमध्ये टाकायचं। त्याचप्रमाणे आपण आळणी पाणी काढलेलं आहे आणि मगच यामध्ये चटणी
आणि थोडासा चिकन मसाला घालायचा आणि इथं पाणी वापरताना मात्र हे गरम पाणी घालायचं। आता आपण पाहू शकता आपली ही चिकन ही छान शिजलेलं आहे। 1 चम्मच तूप घालायचं आणि कोथिंबीर घालून आता हे चिकन आपण एका बाजूला ठेवायचं। त्याचप्रमाणे इथे आपला रस्साही तयार झालेला आहे, पाहू शकता। थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरलेली। आपण इथे ग्रेव्ही मसाला जास्त बनवलेला आहे, त्यामुळे रस्सा थोडासा बनवलेला आहे, मात्र तो 4 माणसांना पुरेल असाच रस्सा बनवलेला आहे। आता बिर्याणी करणार आहोत, त्यासाठी थोडंसं तेल आणि थोडं तूप घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेला कांदा थोडासा परतून घ्यायचा। आता ही जी बिर्याणी आहे ती आपण डायरेक्ट कुकरमध्येच करणार आहोत। त्याचप्रमाणे टोमॅटोही घातलेला आहे अगदी बारीक केलेला आणि छान भाजून घ्यायचं। आता आपण मगाशी जे वाटण केलं होतं त्यातला फक्त 1 चम्मच आपण मसाला वापरलेला आहे आणि हे जे मॅरिनेशन केलेलं होतं चिकन ते यामध्ये घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आता पहिल्यांदा आपण थोडंसं मीठ घातलेलं, आता पुन्हा थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे, थोडासा रस्सा घातलेला आहे आणि बिर्याणी मसाला घालायचा आणि हे चिकन 5 मिनटं मंद आचेवरती शिजू द्यायचं। चिकन थोडंसं शिजलं मगच यामध्ये आपण धुतलेला तांदूळ घालणार आहोत। तो मी धुतलेला तांदूळ 15 मिनटं अशा प्रकारे ठेवलेला आहे। आता हे जो धुतलेला तांदूळ आहे तो यामध्ये घालायचं। पाणी अजिबात या तांदळामध्ये राहिलं नसलं पाहिजे। अशा प्रकारे आपण यामध्ये हा धुतलेला तांदूळ घालायचा आणि थोडासा हा भाजून घ्यायचा या ग्रेव्हीमध्ये। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि इथे मात्र गरम पाणी वापरायचं, गार पाणी वापरायचं नाही आणि अगदी मंद आचेवरती 3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या। पाहू शकता कुकरमध्ये आपला छान भात हा फुललेला आहे। अगदी आपले सर्व प्रकारे आपलं हे रेसिपी तयार झालेली आहे। हा बिर्याणी तयारी झालेली आहे। त्याचप्रमाणे तांबडा रस्सा, अळणी पाणी आणि चिकन जरूर करून पहा। अगदी अर्धा किलो चिकनमध्ये आपण ही चिकन थाळी बनवलेली आहे, अगदी 4 माणसांसाठी। आणि ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपींसाठी बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील। आणि अशा प्रकारे आपली चिकन थाळी तयार आहे आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। नमस्कार, अगदी हॉटेल स्टाईल आपण ही कांदा चिकन मसाला पाहणार आहोत। सर्वजण बोटे चाटून खातील आणि 2 चपात्या एक्स्ट्राच। त्याचप्रमाणे यामध्ये आपण खोबरे, तीळ, एक्स्ट्राचा मसाला कोणताही वापरणार नाही। चला तर सर्वप्रथम आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, लसूण, आले, हिरवी मिरची, लसूण थोडासा जास्त घालायचा। त्याचप्रमाणे खडा मसाला, त्यामध्ये तमालपत्री, दालचिनी, लवंग, मिरे, 1 वेलची आणि 1 चम्मच जिरा। आता आपण हे बारीक करून घेणार आहोत। इथे पाणी न घालता बारीक केलं तरी चालेल। अशा प्रकारे वाटण तयार करून घ्यायचं। आता आपण इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, इथे तुम्ही मटणाचाही वापर करू शकता। आता यामध्ये स्वच्छ धुवून चिकन घ्यायचं आणि 1 चम्मच हळद, चवीनुसार मीठ, धने पावडर, जिरे पावडर, चिकन मसाला, त्याचप्रमाणे लाल तिखट इथे मी 2 चम्मच वापरलेला आहे। लाल तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही वापरा। त्यानंतर आपण जे बनवलेला मसाला होता तो यामध्ये घालायचा। त्याचप्रमाणे 1 चम्मच तूप घालायचं आणि हे सर्व मॅरिनेशन करून घ्यायचं। आता हे मॅरिनेशन करताना हातानेच मॅरिनेशन करा, जेणेकरून सर्व मसाला चिकनला लागेल। अशा प्रकारे हे मॅरिनेशन करून घ्यायचं। आता हे मॅरिनेशन केलेलं चिकन तुम्ही 10-15 मिनटं बाहेर ठेवलं तरी चालेल, फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल। अशा प्रकारे हे चिकन मॅरिनेशन करून घ्यायचं। आता आपण चिकन 15 मिनटं ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये, तोपर्यंत इकडे मसाला बनवू। त्यासाठी 3 चम्मच तेल घेतलेलं आहे आणि थोडासा पुन्हा खडा मसाला घ्यायचा। त्याचप्रमाणे 2 लाल मिरची घेतलेल्या आहेत आणि बारीक चिरलेला कांदा, अगदी मी ते 2 मोठ्या साईजचे कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। आता हा कांदा मिक्स करून घ्यायचा। गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची, जेणेकरून कांदा लवकर भाजेल आपला।
अशा प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आपण यामध्ये अर्धा चम्मच मीठ घालणार आहोत, जेणेकरून लवकर कांदा आपला भाजेल त्यासाठी। आता आपण हे पुन्हा मिक्स करून हा कांदा 5 मिनिटं झाकून ठेवायचा। पाहू शकता 5 मिनिटानंतर पूर्ण हा लालसर आपला कांदा तयार झालेला आहे। अशा प्रकारे कांदा भाजून घ्यायचा। आता यामध्ये आपण घालणार आहोत जे चिकनला मॅरिनेशन केलं होतं ते घालायचं। आता आपण हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं। आता मात्र गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी नॉर्मल ठेवायची, कमी करायची आणि हे मिक्स करून घ्यायचं। इथे लगेच पाणी घालायचं नाही। आता आपण हे चिकन मिक्स करून झाकून ठेवायचं 5 मिनिटासाठी। आता झाकण काढून पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं। आता हे पुन्हा आपण 5 मिनिटं झाकून ठेवायचं। लगेच पाणी घातलं ना की चिकनची चव आहे ती चेंज होते, थोडासा वास चिकनचा यायला चालू होतो। चिकनचा वास येऊ नये म्हणून आधी तेलामध्ये छान चिकन भाजून घ्यायचं। पाहू शकता चिकन आता छान भाजलेलं आहे। आता आपण यामध्ये पाणी घालताना गरम पाणी घालायचं, गार पाणी कधीही घालायचं नाही, गरम पाणी घालायचं। आणि जे पाणी घालणार आहोत ते एकदाच पाणी घालून हे चिकन झाकून ठेवायचं, जेणेकरून वाफेवरती हे चिकन छान शिजलं जाईल। गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची। जर तुम्ही फास्ट गॅस लावून ठेवला तर फक्त फास्ट पाणी आटेल, चिकन शिजणार नाही। त्यासाठी मीडियम गॅस ठेवायचा आणि चिकन शिजवून घ्यायचं। अशा प्रकारे चिकन जर शिजवलं ना तर चिकनमध्ये जो चिकनचा अर्क आहे तो पूर्ण ग्रेव्हीमध्ये उतरतो। अशा प्रकारे आपण हे चिकन शिजवून घ्यायचं। पाहू शकता जर तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही पाहिजे असेल, थोडंसं पातळ पाहिजे असेल तर इथे थोडंसं पाणी तुम्ही एक्स्ट्रा ॲड करू शकता, गरम पाणी, आणि हे पुन्हा गरम करून घ्यायचं। त्यानंतर आपण 1 चम्मच कस्तुरी मेथी घातलेली आहे आणि हिरवी कोथिंबीर घालून आता तुम्ही हे चिकन भाकरी किंवा चपाती बरोबर खाऊ शकता। अगदी कमाल लागते आणि तेलही छान आपलं चिकनला सुटलेलं आहे, पाहू शकता। आणि ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवीन रेसिपी तुम्हाला जर पाहायच्या असतील तर पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील। बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। त्याचप्रमाणे आपण इथे साहित्यही दिलेलं आहे। अशा प्रकारे आपण हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। आणि प्लीज रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद। आता आपण 6वी रेसिपी पाहणार आहोत। कोल्हापुरी झणझणीत घोलमा, काही ठिकाणी याला सुकडी म्हणतात। या घोलम्याचा वास येऊ नये त्यासाठी आपण काही टिप्स सांगणार आहोत। त्याचप्रमाणे आज आपण मसाले भाकरीही पाहणार आहोत। तुम्ही जर भाकरी खाऊन बोर झाला असाल तर ही मसाले भाकरी जरूर करा, अगदी कमाल लागते आणि अगदी अशी मऊ भाकरी होते। चला तर सर्वप्रथम आपण भाकरीचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी ज्वारीचं आणि पाणी घेतलेलं आहे 1 वाटी। जेवढं आपलं पीठ असेल त्याच्यात थोडंसं कमी आपण हे पाणी घेतलेलं आहे। आता हे पाणी गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवायचं। त्यामध्ये अर्धा चम्मच जिरा, अर्धा चम्मच मीठ, 1 चम्मच तीळ, चिरलेली कोथिंबीर आणि 2 ते 3 हिंग आपण अगदी मॅश करून घातलेले आहेत। आता हे पाणी पूर्ण उकळी येऊ द्यायचं। गॅस आता बंद केला तरी चालेल आणि हे पीठ घालायचं त्यामध्ये आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं। आता मात्र हे पीठ असंच आपण 10 मिनिटं झाकून ठेवायचं। आता आपण कोल्हापुरी झणझणीत घोलमा पाहणार आहोत। त्यासाठी ते घोलमा घेतलेला आहे आणि ह्या घोलम्याचा वास येऊ नये त्यासाठी आपण काही टिप्स सांगणार आहोत। चला तर सर्वप्रथम हा घोलमा चाळणीने चाळून घ्यायचा आणि पाकडून घ्यायचा छान, जेणेकरून त्याची खर आहे ती निघून जाईल। त्यानंतर 1 चम्मच तेल घेतलेला आहे आणि हा घोलमा छान भाजून घ्यायचा। भाजल्याने वास येत नाही आणि घोलमा छान चविष्ट लागतो। त्यासाठी मंद आचेवरती 5 मिनिटं छान भाजून घ्यायचा। भाजून घेतल्यानंतर हा घोलमा आपण पाकडून घ्यायचा, जेणेकरून
त्यातील खल थोडीशी राहिलेली असते ती निघून जाते। त्यानंतर 2 ते 3 चम्मच तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चम्मच जिरा आणि अगदी बारीक चिरलेला कांदा। कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं जेणेकरून घोलम्यामध्ये खूप छान टेस्ट येते। त्याचप्रमाणे लसूण घातलेला आहे मी, अगदी थोडासा हाफ कट केलेला आहे आणि तो घातलेला आहे जेणेकरून खूप छान टेस्ट येते। थोडासा कांदा आणि लसूण छान भाजून झाला की त्यामध्ये हा पाकडलेला घोलमा घालायचा। पाकडूनच घाला, जास्तीत जास्त घोलम्याला खर लागते, त्यामुळे आपण इथे धुतलेलं नाही तर हा भाजलेला आहे, भाजूनही छान पाकडून घ्यायचा, अजिबात खर लागत नाही। त्यानंतर 2 पीस मी आमसूल घेतलेला आहे, थोडंसं मीठ घालायचं, जास्तीचं मीठ घालायचं नाही आणि अर्धा चम्मच हळद आणि 1 ते 1.5 चम्मच मी लाल तिखट म्हणजेच कोल्हापुरी चटणी घातलेली आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं। कोल्हापुरी चटणी घातली की अगदी कोणताच मसाला वापरला नाही तरी चालेल। त्यानंतर इथे मी अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि अर्धी वाटी पाणी घालायचं, जास्तही पाणी घालायचं नाही, आपण सुक्क करणार आहोत त्यासाठी जास्त पाणी घालायचं नाही, अगदी थोडं पाणी घालायचं आणि मंद आचेवरती हा घोलमा शिजवण्यासाठी ठेवायचा। आता हे सर्व मिक्स करून झाकून ठेवायचं। आता आपण पुन्हा भाकरीकडे जाणार आहोत। आता हे भाकरीचं पीठ आहे ते थोडं नॉर्मल तरी गार झालेलं आहे, थोडंसं नॉर्मल गार असताना हे पीठ मळण्यासाठी घ्यायचं। आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं। जर तुमचं हे पीठ खूप दिवसाचं असेल तर गरम पाणीच मळतानाही वापरायचं, अगदी थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळायचं, एकदमच पिठामध्ये पाणी घेऊन मळायचं नाही, पीठ आपलं पातळ होऊ शकतं, त्यामुळे थोडं थोडं पीठ घ्यायचं। आता त्यातील मी छोटासा गोळा घेतलेला आहे आणि हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे। गोळाही दाखवते मी, अगदी असा मऊ झाला पाहिजे अशा प्रकारे आपण हा मळून घ्यायचा। आता परातीमध्ये थोडंसं कोरडं पीठ घालायचं आणि हातावरती आणि गोळ्याला थोडंसं आपण हे पीठ लावून अशा प्रकारे भाकरी थापून घ्यायची। अगदी तुम्ही एका हाताने जरी भाकरी थापली तरी चालेल। आता पुन्हा थोडंसं आपण भाकरी हातावरती उचलून थोडंसं पीठ खाली घालायचं आणि भाकरी थापून घ्यायची। अशा प्रकारे केली की आपली भाकरी छान सरते। अगदी तुम्ही दोन्ही हाताने अशा प्रकारे भाकरी तयार करू शकता किंवा एका हाताने जरी भाकरी केली तरी चालेल। अगदी तुम्ही लहान साईजची भाकरी केली तरी चालेल, इथे मी सवय असल्यामुळे आणि आमच्याकडे एवढी मोठीच भाकरी खातात त्यामुळे मी भाकरी एवढी मोठी केलेली आहे। तवा सर्वप्रथम गरम झाला पाहिजे आणि ही भाकरी त्यावरती टाकायची। गॅसची फ्लेम आहे ती थोडीशी मोठी करायची आणि वरच्या साईडला थोडं पाणी लावून घ्यायचं। आता ही भाकरी आपण पलटून टाकायची। आता मात्र गॅसची फ्लेम आहे ती थोडीशी बारीक करायची आणि दोन्ही साईडने छान भाकरी भाजून घ्यायची। लक्षात ठेवा, भाकरी भाजताना कधीही गॅसच्या फ्लेमवरती भाकरी भाजायची नाही, तर तव्यामध्येच आपण ही भाकरी भाजायची। तव्यावरती भाकरी भाजल्याने अगदी काहीच नुकसान होत नाही। जर तुम्ही फ्लेमवरती भाजली तर मात्र आपलं भरपूर नुकसान होऊ शकतं। ज्याचे धुलीकण आहेत गॅसचे ते आपल्या पोटात जाऊन नको ते आपले आजार होतात, त्यामुळे तुम्ही तव्यावरती अशा प्रकारे भाकरी भाजत जावा। अगदी तुम्ही कापडाने किंवा दाखवल्याप्रमाणे जरी भाकरी भाजली तरी चालेल। अशा प्रकारे दोन्ही साईडने छान भाकरी भाजून घ्यायची। पाहू शकता तव्यावरतीच आपण ही छान भाकरी भाजून घेतलेली आहे आणि अगदी मऊ अशी आपली भाकरी तयार झालेली आहे। अगदी पातळ भाकरी तयार केली होती। तव्यावरती भाकरी करताना मात्र अगदी पातळ भाकरी करायची। जरी पातळ भाकरी केली तरी ही तव्यावरची भाकरी गॅसवरती पातळ मऊ होते, जाड केली की थोडीशी जाड होते, त्यामुळे पातळच भाकरी करायची। आता आपलं हे घोलमाही छान शिजलेला आहे, पाहू शकता पूर्ण पाणी आटलेलं आहे। अशा प्रकारे हे सुका आपण घोलमा तयार करून घेतलेला आहे। अगदी तुम्ही 2 भाकरी एक्स्ट्राच खाल अशी ही मसाले भाकरी आणि आपला झणझणीत कोल्हापुरी घोलमा तयार आहे। जर ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल। धन्यवाद।
आता आपण शेवटची 7वी रेसिपी पाहणार आहोत, रक्ती. अगदी ही रक्ती कमाल लागते, करून पहा. त्यासाठी सर्वप्रथम इथे आपण ही रक्ती आणलेली आहे, ते एका कढईमध्ये घालायची आणि पाणी घालून शिजवून घ्यायची, झाकून ठेवायची आणि 20 मिनटं छान शिजवून घ्यायची. अशा प्रकारे शिजल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवायची. आता एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि अगदी बारीक चिरलेला कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आणि आता ही शिजलेली रक्ती आहे ती अशा प्रकारे कट करून घ्यायची. कांदा शिजला, भाजला की त्यामध्ये घालायचं मसाला. अगदी 1 चम्मच आपण मसाला घालणार आहोत. हळद, गरम मसाला किंवा चिकन मसाला, कसुरी मेथी आणि अगदी थोडंसं मीठ आणि लाल तिखट म्हणजे कोल्हापुरी चटणी. आणि ही रक्ती आहे ती हाताने थोडीशी अशा प्रकारे कुस्करून घ्यायची आणि यामध्ये आता ही मिक्स करून घ्यायची. अशा प्रकारे मिक्स केल्यानंतर अगदी नॉर्मलचं यामध्ये पाणी आपण शिंपडवायचं आणि झाकून ठेवायची. अगदी पुन्हा याला पाणी सुटतं आणि अशा प्रकारे आपण तयार केलेली आहे कोल्हापुरी स्टाईल रक्ती. जरूर करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा.